साईराम, स्वागत आहे आपल्या क्षण ब्लॉग चॅनलमध्ये। आता आपण फिटिंग करणार आहे आपला डूक 200चा हा चेन स्लायडरचा रबर तुटला आहे, तर आपण नवीन आणलाय तो। तर आता तो आपण इन्स्टॉल करणार आहे थोड्या वेळात, बघूया। KTM मधनं हा पार्ट आणलाय, 276 रुपये MRP आहे त्याची, ओरिजिनल पार्ट आहे। उलटा आहे रे, असं लागतं। हा तो चेन स्लायडर रबर आहे आपला, ठीक आहे। हा चेन पॉकेटचा हे सगळं खोलून घ्यायचं आहे, 8चे बोल्ट आहे त्याला। रबर तुटल्यामुळे आपल्याला काढायला खूप त्रास झाला। चेन पॉकेटचा कवरचा एक बोल्ट निघत नव्हता, त्याच्यासाठी आपल्याला गिअर शिफ्टर खोलायला लागला। परत ती सिल्वर कैची आहे ती खोलावी लागली। हा एक बोल्ट खोलण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करायला लागते, सगळं खोलायला लागणार आहे। या साईडचे आपला एक गिअर खोलून, गिअरचं सगळं खोलून आपल्याला पूर्णच खोलायला लागणार आहे। आपल्या गाडीला 8 वर्ष झाली आहे, तर ही बघा आपल्या रबरची अवस्था काय झाली आहे। रबरचे तुकडे तुकडे झाले आहेत, पूर्ण काहीच नाही उरले रबरमध्ये। आता आपण ते डिझेलनी पूर्ण क्लीन केले, चेन वगैरे सगळं पूर्ण क्लीन करून घेतलंय। म्हणजे दाखव, झूम कर ना, हे बघा पूर्ण क्लीन करून आता आपण तो रबर इन्स्टॉल करू इथे। कीबार बटन दाबा। आता आपला रबर इन्स्टॉल करायला घेतलंय, रबर टाकलाय आपण नवीन रबर, त्याच्यावर चेन पण आपण क्लीन करून घेतली पूर्ण। आपल्याला चेन शेवटी खोलायलाच लागली आहे, कारण आपला हा बोल्ट खालचा लागत नाही, तो लागण्यासाठी आपल्याला चेन खोलायलाच लागली आहे। ठीक आहे, बंद कर। आता खालचा बोल्ट दाखव, अशा प्रकारे आपला चेन स्लायडर रबर राऊंड झालेला आहे। त्याच्यावर आपण पूर्ण चेन पण क्लीन केली आणि गाडी पण वॉश केली आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्षण ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।